Welcome, students. Today we are going to learn topic number 13, profit and loss. In previous class we studied about profit and loss, formula of profit and loss, and total cost price and profit or loss. Then after we studied some word problems related with profit or loss. The formula of profit is selling price minus cost price, and the formula of loss is equal to cost price minus selling price. Then we studied profit of percentage and loss of percentage. We will revise this example related total cost price and profit or loss. Practice set 32. Question number 3. Ajit Kaur bought a 50 kg sack of sugar for rupees 1750, but as sugar prices fell, she had to sell it at 32 per kg. How much loss did she incur? म्हणजे तिला किती लॉस याच्यामध्ये झाला. कॉस्ट प्राईस आहे 50 kg शुगरची 1750. देन कॉस्ट प्राईस ऑफ 1 kg शुगर इज 1750 divided by 50 is rupees 35 per kg. Therefore, selling price as per 32 rupees per kg is 32 multiplied by 50 is equal to 50,000 rupees of 1500 rupees. आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिसतं तर कॉस्ट प्राईस 50 kg शुगरची 1750 आहे. म्हणजे 1 किलोची काढलो तर आपण किती निघाली तर ती 35 रुपये निघाली. आणि इथं सेलिंग प्राईस किती दिल्या पर kg 32 म्हटलं आहे त्यांनी. मग टोटल किती kg आहे 50 kg आहे. मग 32 मल्टिप्लाय बाय 50 केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राईस मिळाली. तेवढ्याला त्यानं ती विकली आहे. देन आता इथं काय दिसतंय तुम्हाला पाहायला गेलं तर सेलिंग प्राईस मोठी दिसते का कॉस्ट प्राईस मोठी दिसते? तर कॉस्ट प्राईस मोठी दिसते. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत, कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस दॅट किंवा सेलिंग प्राईस इज लेस दॅन कॉस्ट प्राईस दॅट मीन इट इज अ लॉस. या ठिकाणी त्याला लॉस झालेला आहे. नाऊ लॉस इज इक्वल टू काय होणार आहे, कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस इज इक्वल टू 1750 मायनस 1500 मायनस केलात इज इक्वल टू 250 रुपीज या ठिकाणी येणार आहे. मग लॉस गेन्ड बाय अजित कौर इज रुपीज 250. 250 रुपयाचा लॉस तिला या ठिकाणी झालेला आहे. हे प्रॅक्टिस सेट 32 मधील क्वेश्चन नंबर 3 आहे, जे मागच्या क्लासमध्ये आपण अभ्यासलेलो आहोत. देन नाव इन धिस क्लास वी स्टडीड अबाउट वी हॅव गोइंग टू लर्न अबाउट प्रॉफिट पर्सेंट अँड लॉस पर्सेंट. शेकडेवारीच्या रूपामध्ये नफा आणि तोटा कशा पद्धतीने काढला जातो हे आता आपण अभ्यासणार आहोत. नाव when we have determining the percentage of profit or loss, it is compared with the cost price. जेव्हा प्रॉफिट किंवा लॉस होतो
पर्सेंटेजमध्ये, तेव्हा तो कॉस्ट प्राईसशी कम्पेअर केला जातो. वेन वी से दॅट द प्रॉफिट ऑर लॉस वॉज 10%. जर आपण म्हणत असलो की काय प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला 10% झाला आहे, वी मीन दॅट द प्रॉफिट ऑर लॉस इज ₹10 इफ द टोटल कॉस्ट प्राईस इज टेकन टू बी ₹100. तर बरोबर नफा किंवा तोटा आपल्याला ₹10 झाला आहे असं आपण म्हणणार आहोत. कारण का, तर ₹100ला ₹10 नफा किंवा तोटा झाला असं आपण म्हणणार आहोत. पर्सेंटेज जर लिहिला असेल तर पुढं सिम्बॉल जर पर्सेंटेजचं झालं असेल तर जे 100पैकी 10 असं होतं. देन प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असणार आहे या ठिकाणी बघा. प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP, म्हणजे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. देन प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये कसं काढणार आहोत आपण, त्याचासुद्धा या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो. जर तुम्ही पाहायला गेलात तर प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये काढत असताना काय करणार आहोत आपण, प्रॉफिट मल्टिप्लाय बाय 100 अपॉन CP. प्रॉफिट मल्टिप्लाय बाय 100 अपॉन CP. आता हा फॉर्म्युला कसा तयार झाला पुस्तकात तर तुम्हाला दिसत नाही आहे, तर हे एक्झाम्पलमध्ये आपण वापरून एक्झाम्पल सोडवत आपण पाहणार आहोत की हा फॉर्म्युला कसा तयार होतो आणि याचा वापर करून आपण उदाहरणे कशी सोडवू शकतो. सो स्टुडंट्स, let us learn example related of profit of percentage. When determining the percentage of profit or loss, it is compared with the cost price. When we say that the profit or loss was 10%, we mean that the profit or loss is ₹10 if the total cost price is taken to be ₹100. पहा, जर when determining the percentage of profit or loss, it is compared with the cost price. ज्यावेळी कॉस्ट प्राईसच्या आपण याचं कम्पेअर करतो प्रॉफिट और लॉस पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये, शेकडेवारीच्या रूपात, तेव्हा when we say that the profit or loss was 10%, तेव्हा आपण काय करतो, हा प्रॉफिट किंवा लॉस किती झालेला आहे म्हणतो आपण, 10% झालेला आहे. असं जर झालेला असेल तर we mean that the profit or loss is ₹10 if the total cost price is taken to be 100, म्हणजे ₹100ला ₹10 नफा झाला असं आपण म्हणतो, नफा किंवा तोटा. देन इथे या ठिकाणी आता फॉर्म्युला दिसतोय बघा तुम्हाला. व्हॉट इज प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ अ बॉक्स ऑन पेन इफ द कॉस्ट ऑफ सेट इज ₹100 अँड प्रॉफिट इज ऑफ ₹10. आता इथं तुम्हाला काय दिसतंय तर लक्ष देऊन पाहिलात तर पेनच्या बॉक्सची किंमत किती आहे, ₹100 आहे आणि त्याला ₹10 प्रॉफिट झालं आहे. तर प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये किती झाला आहे काढायचं आपल्याला. लेट सॉल्व. प्रॉफिट इज ऑफ ₹10, कॉस्ट प्राईज इज ₹100. नाव प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट मल्टिप्लाय बाय 100 अपॉन CP, सेलिंग प्राईस. फॉर्म्युल्यामध्ये घातलं बघा आपण. इज इक्वल टू प्रॉफिट किती झालं आहे, 10 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 100. देन आफ्टर आता इथं भाग घालवत 100 1 जा 100 केला, उरले किती 10, इज इक्वल टू 10%. देन प्रॉफिट ऑफ सेट इज 10%. म्हणजे या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरला आणि त्या फॉर्म्युल्याचा वापर करून या ठिकाणी एक्झाम्पल आपण सॉल्व केला. अशा पद्धतीनंच आता आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत. लेट अस लर्न अबाउट अनदर एक्झाम्पल. Abbas bought vegetables worth ₹400 and sold them for ₹650. Balbir bought fruits for ₹300 and sold them for ₹500. Whose transactions were more profitable? आता या ठिकाणी काय दिले बघा, अब्बास आणि बलबीर या दोघांनी काय केलेले आहेत तर व्हेजिटेबल्स
खरेदी केलेले आहेत. अब्बासनं 400 रुपयाला खरेदी केलेत आणि 650 रुपयाला विकलेत. आणि बलबीरनं काय केलेले आहेत, तर 300 रुपयाला खरेदी केलेत आणि 500 रुपयाला विकलेले आहेत. मग या दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये, या व्यवहारामध्ये सगळ्यात जास्त कुणाला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता फर्स्ट ऑफ ऑल, अब्बास मेड अ प्रॉफिट ऑफ ₹250 अँड बलबीर मेड अ प्रॉफिट ऑफ ₹200. हे आता कसं काढलो आपण, पहा बघू. अब्बासचं तर सेलिंग प्राईस त्या ठिकाणी काय आहे, तर 650 आहे आणि कॉस्ट प्राईस काय 400 आहे. मग सेलिंग प्राईस इज मोअर दॅन कॉस्ट प्राईस, देअर इज अ प्रॉफिट. म्हणून अब्बासला प्रॉफिट झाला, म्हणून सेलिंग प्राईजमधून कॉस्ट प्राईस आपण मायनस केली, इज इक्वल टू 250 आली. म्हणजे अब्बासचं प्रॉफिट किती आलं, ₹250. त्याच ठिकाणी बलबीरचं प्रॉफिट आपण काढलं. बलबीरचं सेलिंग प्राईस किती आहे 500 आणि कॉस्ट प्राईस आहे 300. 500 मायनस 300 इज इक्वल टू 200. म्हणजे बलबीरला ₹200 काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेलं आहे. अब्बास मेड अ प्रॉफिट ऑफ ₹250 अँड बलबीर मेड अ प्रॉफिट ऑफ ₹200. However, the cost price for each of them was different. आता दोघांचं कॉस्ट प्राईस कसं आहे, डिफरंट आहे. टू कम्पेअर वी शॅल हॅव टू फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट. आता आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर काय करावं लागेल, तर आता या दोघांची तुलना करायचं आहे, कारण कुणाला जास्त प्रॉफिट झालेलं आहे आपल्याला शोधावं लागणार आहे. मग त्यासाठी आता आपण काय करणार आहोत, तर दोघांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कम्पॅरिझन करणार आहोत आणि पाहणार आहोत. देन however the cost price of each of them was different. To compare we shall have to find out the percentage of the profit. Let us suppose Abbas made A% of profit and Balbir made B% of profit. इथं तुम्हाला इक्वेशन आठवते का बघा. आपण काय व्हेरिएबल यूज करून काय करतो, आन्सर काढतो. मग आता अब्बासला A% प्रॉफिट झालं आहे आणि बलबीरला B% प्रॉफिट झालं आहे, असं पर्सेंटेजमध्ये आपण काढतो आहे, मांडलेलं आहे या ठिकाणी. लेट अस फाइंड द रेशो ऑफ प्रॉफिट टू द कॉस्ट प्राईस अँड एक्सप्रेस दोज रेशन्स इंटू फॉर्म्स, ऑब्टेन इक्वेशन अँड सॉल्व देम. आता आपण हे इक्वेशनमध्ये घालून काय करणार आहोत, तर सोडवणार आहोत. आता इक्वेशनमध्ये घालून सोडवत असताना फर्स्ट ऑफ ऑल अब्बासचं प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे, देन प्रॉफिट ऑफ पर्सेंटेज काढायचं आहे. देअर फॉर इक्वेशनमध्ये आपण एक्झाम्पल या ठिकाणी मांडून घेणार आहोत. A/100 इज इक्वल टू 215/400. काय 215/400 का केलो आपण, तर त्या ठिकाणी मगाशी जसं आपण फॉर्म्युला यूज केला तशा पद्धतीनं या ठिकाणी आपण काय केलं, तर 100 रुपयाला किती टक्के, त्या पद्धतीनं 400 रुपये सेलिंग प्राईस असेल तर 250 रुपये त्याला प्रॉफिट झालेलं आहे. त्यानुसार आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 400 रुपये कॉस्ट प्राईज आहे त्याचं, कॉस्ट प्राईजला त्याला 250 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. मग 100 रुपयाला किती, अशा पद्धतीनं आपण पर्सेंटेज काढणार आहोत. देन इज इक्वल टू A × 100/100. देन इज इक्वल टू काय होणार आहे पुढचं, 250 × 100/400 इज इक्वल टू 250 × 100/400. दुसरी स्टेप ही आपली असणार आहे. देन आफ्टर ज्या पद्धतीनं या ठिकाणी ×100/100 आहे, तशाच पद्धतीनं 250 × 100/400. देन डिवायडेशन आपण केलं तर आपल्याला काय भेटणार आहे बघा, 0.004
4चे 2 झिरो जे आहेत ते जाणार आहेत. 400चे 2 शून्य, 100चे 2 शून्य गेले अंशाचे आहेत. देन आफ्टर 250/4 ए इज इक्वल टू 250/4. देन आफ्टर 4नं जर 250ला डिवाइड केलं, भाग घालवला, तर 125 येतं अपॉन 2. 2नं भाग घालवला, 2 2 जार 4, देन 2 1 जार 1, देन 2 2 जार 4, 2 5 जार 10, देन 125/2 इज इक्वल टू काय येणार आहे, डिवायडेशन केलात तर 125ला 2नं डिवाइड केला तर 2 6 जार 12, देन 2 2 जार 4, देन आफ्टर 1 राहिला, देन पुढं भाग घालवणार आहोत आपण. 125ला 2ने भाग घालवत असताना बेसख्खं 12 एक येणार आहे आणि देन उरले किती 5, 2 दोन्ही 4 म्हणजे उरला 1. पुन्हा 0 घेणार आहोत आणि तिथं पुढं डॉट देणार आहोत, म्हणजे दशांश चिन्हाच्या रूपामध्ये भागाकार आपण हा करणार आहोत. आणि त्या ठिकाणी मग 2 पंचे 10 हे पुन्हा येणार आहे, म्हणजे 62.5 किंवा 62/1/2. हाफ 62.5 म्हणजेच 62/1/2 हे आन्सर या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. आता हे काय झालं, अब्बासचं पर्सेंटेजमध्ये आपण किती प्रॉफिट झालं हे काढलो. आता याच्यानंतर आपण आता अब्बास नंतर कोणाचं प्रॉफिट आपल्याला काढावं लागणार आहे, कम्पेअर कोणासोबत करणार होतं आपण, बलबीरसोबत. देन बलबीरचं सुद्धा आपल्याला किती % प्रॉफिट झालं हे काढावं लागणार आहे. देन आफ्टर बलबीर्स प्रॉफिट इज इक्वल टू B/100 इज इक्वल टू 200/300. बलबीरला प्रॉफिट किती झालेला होता पाहिलं होतं आपण, तर त्याला प्रॉफिट झाला होता 200 रुपये. ठीक आहे. आणि त्याची कॉस्ट प्राईस किती होती, 300 रुपये होती. देन इज इक्वल टू B मल्टिप्लाय बाय 100/100 इज इक्वल टू 200 मल्टिप्लाय बाय 100/300. आता इथं काय होणार आहे, याचा छेद गुणिले किंवा B इज इक्वल टू हा छेदात 100 आहे, तो पलीकडे काय होणार आहे, अंशामध्ये जाणार आहे, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना, आणि तो गुणिले होणार आहे आणि भागिले 300. मग इज इक्वल टू B इज इक्वल टू काय होणार आहे आपलं 200 मल्टिप्लाय बाय 100/300. देन भाग घालवणार आहोत आपण, 0 0 0 0 भाग गेला. देन आफ्टर या ठिकाणी 200/3 रिमेंड राहिला. देन आपण आता काय करणार आहोत, भाग घालवणार आहोत पुन्हा 200ला 3नी भाग घालवणार आहोत. आता 3 संग 18 उरले 2, पुन्हा 3 संग 18चा भाग जातो, पुन्हा 2 उरतात, पुन्हा 3 संग 18चा भाग जातो. ठीक आहे. अशा पद्धतीनं म्हणजे 66.6 हे आपलं उत्तर येणार आहे. देअरफॉर आता बलबीरचं किती आलं होतं आपलं अब्बासचं प्रॉफिट किती आलं होतं, 62% किती आलं होतं, 62/1/2 इतकं पर्सेंटेज त्याचं आलं होतं प्रॉफिटचं. आणि बलबीरचं पर्सेंटेज प्रॉफिटमध्ये किती आलेलं आहे, 66/2/3. देन इज इक्वल टू देअरफॉर बलबीर ट्रान्झॅक्शन्स वेअर मोअर प्रॉफिटेबल. त्यामुळे बलबीरचं ट्रान्झॅक्शन कसं झालेलं आहे, जास्त प्रॉफिटेबल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नाव लेट अस लर्न अबाउट अनदर एक्झाम्पल ऑफ टोटल प्रॉफिट और लॉस. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और लॉस. Seema bought vegetables for ₹800 and paying ₹40 for transport. Bought them to her shop. On selling the vegetables, she got ₹966. Did she make a profit or loss? सीमानं काय केलेले आहेत, व्हेजिटेबल्स खरेदी केलेले आहेत आणि 40 रुपये 800 रुपयाला खरेदी केल्या आहेत, 40 रुपये ट्रान्सपोर्टला दिलेत आणि ते विकलेत कितीला, 966 रुपयाला. डिड शी मेक अ प्रॉफिट और लॉस, व्हॉट वॉज द पर्सेंटेज, लेट अस फाइंड आउट टोटल कॉस्ट प्राईस. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, डिड शी मेक अ प्रॉफिट और लॉस, तिला प्रॉफिट झालं आहे का लॉस झाला आहे विचारलेलं आहे आणि किती % झालं आहे असं विचारलेलं आहे. देन आपल्याला काय करावं लागेल, अगोदर कॉस्ट प्राईस काय आहे ती बघावी लागेल, टोटल कॉस्ट प्राईस काढावी लागेल. कॉस्ट प्राईस माहिती आहे आपल्याला 800 रुपये.
पण त्यांनी ट्रान्सपोर्टलासुद्धा दिलेले आहेत 40 रुपीज. मग आपल्याला टोटल कॉस्ट प्राईस काढावी लागणार आहे. देन टोटल कॉस्ट प्राईज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस ट्रान्सपोर्ट इज इक्वल टू 800 प्लस 40 इज इक्वल टू 840. 840 रुपीज टोटल कॉस्ट प्राईस झालेली आहे त्याची. देन तिला प्रॉफिट किती झालं आहे बघू. प्रॉफिटसुद्धा आपल्याला इथं दिसतं आहे लक्षात. सेलिंग प्राईस मोअर दॅन आहे कॉस्ट प्राईसपेक्षा. देअरफॉर देअर इज अ प्रॉफिट. सीमा हॅड अ प्रॉफिट दिसतं आहे आपल्याला. देन प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस टोटल कॉस्ट प्राईस. देन इज इक्वल टू 966 मायनस 840 इज इक्वल टू रुपीज 126. 126 रुपये तिला नफा प्रॉफिट झालेला आपल्याला पाहायला मिळतं. लेटस सपोज द पर्सेंट ऑफ प्रॉफिट वॉज वाय. आता आपल्याला काय करावं लागेल, पर्सेंटेज माहिती आहे का किती आहे? नाही. मग तिथं आपण व्हेरिएबल यूज करणार आहोत. लेटस सपोज द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू वाय. वी शॅल एक्सप्रेस द रेशो ऑफ प्रॉफिट टू टोटल कॉस्ट प्राईस इन 2 फॉर्म्स. देन ऑब्टेन अँड इक्वेशन अँड सॉल्व इट. इक्वेशनमध्ये आपण हे मांडणार आहोत. वाय अपॉन 100 इज इक्वल टू 126 अपॉन 840. म्हणजे 100 रुपयाला वाय तर 840 रुपयाला 126 तर 100 रुपयाला वाय टक्के अशा पद्धतीने. देन वाय अपॉन 100 मल्टिपाय बाय 100 इज इक्वल टू 126 मल्टिपाय अपॉन 840 मल्टिपाय बाय 100. देन डिवायडेशन केलात तर या ठिकाणी आपल्याला 50 वाय इज इक्वल टू 50 भेटतं. कसं तर डिवायडेशन केलं तर 0 0 निघून जातात. 84 राहतं आणि 10 राहतं. त्यालासुद्धा तुम्ही डिवाईड करू शकता. पुन्हा 2 डिवायडेशन करू शकता. भाग घालवणे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने भाग घालवतो आपण. भाग घालवायचा आहे तशा पद्धतीनं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही स्वतः भाग घालवायचा आहे आणि वाय इज इक्वल टू 15 हे आन्सर येतं. देअरफॉर सीमा मेड अ प्रॉफिट ऑफ ₹50%. वाय काय आहे? पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आहे. देन सीमा मेड अ प्रॉफिट ऑफ 50%. त्यामुळे सीमाला 15% या ठिकाणी नफा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशाच पद्धतीची उदाहरणं आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहेत. देन ओपन युअर बुक ऑन पेज नंबर 70 अँड सॉल्व प्रॅक्टिस सेट नंबर 33. All examples are related percentage of profit or loss. So students solve this practice set. Thanks.